तुमच्या बाबतीत असं झालंय का, की कुठलातरी अचानक एक सुगंध आला आणि थेट तुम्हाला 20, 25, 30 वर्षामागे घेऊन गेला? सिग्नेचर ट्यून्स जसे असतात ना गाण्यांच्या, काही गाणी जशी असतात, जी आठवणीत नेहमी राहतात, तसे काही सुगंध आठवणीत नेहमीच राहतात. तर आज याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. एक छानसं प्रॉडक्ट तुमच्यासमोर अनबॉक्स करणार आहे, तुमच्यासमोर टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे ते पास होतंय की नाही या सुगंधी परीक्षेवर ते पास होतंय की नाही. कारण तो एक नॉस्टॅल्जिया आहे. तो एक सुगंध माझ्या आठवणीत दडलेला आहे आणि हे जे प्रॉडक्ट मी घेतलंय, इम्पल्सिव्ह बायिंग केलेलं आहे, तर ते त्याच्यावर खरं-खुरं उतरतंय की नाही हे मी बघणार आहे. तर माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी श्वेता पुरंदरे. अशा आठवणी, अशा परफ्यूम नोट्स ज्या तुम्हाला थेट फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातात. काही छान-छान नॉस्टॅल्जिया जागवतात. ह्या असं असतं ना, सुगंधाचं काही वेगळंच असतं. कारण पूर्वी लहानपणी अटेंड केलेली हळदी-कुंकू किंवा लग्नामध्ये आपण जायचो. त्या लग्न घरात शिरल्या-शिरल्या, त्या लग्नाच्या हॉलमध्ये शिरल्या-शिरल्या मोगऱ्याचा जो सुगंध दरवळायचा ना, असा माहोलच बनून जायचा. त्यामुळे कुठलं फंक्शन असेल आणि तिथे मोगरा दरवळला नाही, तर त्या फंक्शनला असं वाटतं की काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. तर हा मोगरा कोणी एखाद्या स्किन क्रीममध्ये कॅप्चर केलेला तुम्ही बघितलाय का हो? मी तरी अजूनपर्यंत नाही बघितला. कारण असं असतं, तर मी हमखास ते प्रॉडक्ट विकत घेतलं असतं. कारण मोगरा म्हणजे मला अतिशय प्रिय सुगंध आहे. आणि तसा दुसरा एक सुगंध आहे प्राजक्ताच्या फुलांचा. प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध असा काही वेगळाच असतो आणि बुचाची फुलं आमच्या शाळेत एक खूप मोठा वृक्ष होता आणि बुचाचा वृक्ष होता तो आणि त्याची फुलं सकाळी-सकाळी त्याचा सडा पडायचा. पांढऱ्या शुभ्र लांब देठाची ती फुलं असायची. अतिशय सुंदर. एवढा मोठा सडा पडलेला असायचा आणि मी पटपट जाऊन शाळेत पहिले जाऊन आधी ती फुलं वेचायची, ओंजळीत भरायची आणि आपल्या बाकावर समोर ठेवायची आणि मोठ्या ऐटीत पूर्ण दिवसभर ते ती मध्ये-मध्ये फुलं व्यवस्थित आहे की नाही, कोणी नेली तर नाहीयेत ना, असं बघून. आणि ही जी बुचाची फुलं होती ना, ती शाळेतच होती बरं का आणि त्याला खूप मोठा काळ लोटला आणि तो सुगंध मला काहीही सापडला नाही नंतर आणि अचानकपणे वयाच्या 55व्या वर्षाच्या नंतर आम्ही एका नवीन घरी शिफ्ट झालो आणि त्याच्या कंपाउंडमध्ये वॉक घेता-घेता मला ते फूल अचानक दिसलं आणि त्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या. 3री, 4थी, 5वीतल्या शाळेतल्या गेटपाशी पडणारा तो बुचांच्या फुलांचा सडा आणि ते एकच फूल मी उचललं, त्याचा वास घेतला आणि इतकं मन माझं भरून आलं. तर ही सगळी गंमत आहे आठवणींची, नॉस्टॅल्जिया ज्याला म्हणतात. तर असंच काहीसं झालं. काही दिवसांपूर्वी मी गेले होते, प्रवासानिमित्त हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथे मला दिसलं एक छोटंसं प्रॉडक्ट. हे आहे बायोटिकचं बॉडी लोशन मॉर्निंग नेक्टर आणि हे मी पूर्वी खूप वापरायचे. हा ट्रॅव्हल पॅक आहे. जेव्हा मी नोकरी करत होते, सर्व्हिस करत होते आणि जेव्हा मला प्रवास करायला लागायचा, ट्रॅव्हल करायला लागायचा, तेव्हा माझ्याबरोबर एक छोटंसं बॉडी लोशन नेहमी असायचं आणि मला हे मॉर्निंग नेक्टर जे आहे, बायोटिक कंपनीचं, हे मला खूप आवडायचं. याचा हा वास जो आहे, अतिशय गोड याचा वास आहे. हे लावल्यावर ना इतकं छान वाटतं, इतकं प्लेझंट वाटतं. मॉइश्चरायझेशन तर याच्यात आहेच आहे. पण याच्यातला जो सुगंध आहे, फ्लोरल नोट्स आहेत आणि मला फ्लोरल नोट्सच्या गोष्टी फार आवडतात. मग ते फ्रेग्रन्सेस असू देत, स्किन क्रीम्स असू देत, बॉडी वॉश असू देत. तर मला हे प्रॉडक्ट अतिशय आवडायचं. मोठा पॅक होता ह्याचा वापरायचे. पण हे मला सडनली मला सापडलं एका हॉटेलच्या ते टॉयलेटरी किट्समध्ये मला सापडलं आणि वास घेतला आणि मी पोहोचले 20-25 वर्षापूर्वी माझे जे प्रवास चालायचे आणि मी प्रवास खूप एन्जॉय करायचे. कारण ते जे 8-10 दिवस असायचे ना घरापासून दूर, 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला मिळायचं. ऑफिसचं काम तर असायचंच. पण एक कम्फर्ट असायचा. काम झालं, मीटिंग्स आटोपल्या, की आपल्या रूममध्ये यायचं, गादीवर लोळायचं, टीव्ही बघायचा, तिथल्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या. तर तो थोडासा एक छोटासा मिनी व्हेकेशनच व्हायचा, मी टाईम असायचा. तर जे कोणी म्हणतात ना, की गिल्टी वाटतं फार, पण काही-काही गोष्टी सर्व्हिस करणाऱ्या, जॉब करणाऱ्या बायका पण एन्जॉय करतात. सांगत नसतील, पण मी अतिशय ट्रान्सपरंटली तुम्हाला सांगते, की मी एन्जॉय करायचे. कारण काही-काही वेळेला काय होतं, त्या रुटीनमधनं थोडंसं बाहेर छान वाटतं. का नाही? त्यात गिल्टी वाटण्यासारखं काय आहे? तर सांगायचा मुद्दा काय? तर हे मला जेव्हा सापडलं, तेव्हा मला आठवण झाली या मॉर्निंग नेक्टरच्या लोशनची आणि मग मी ऑनलाईन गेले आणि मी शोधायला लागले, की हे प्रॉडक्ट ऑनलाईन मिळेल का मला? तर ते शोधता-शोधता मला सापडलं बायोटिक मॉर्निंग नेक्टरचं
हे मॉइश्चरायझर आणि हे जे मॉइश्चरायझर आहे अतिशय रिझनेबल याची किंमत आहे. 330 याची एम-आर-पी आहे. तुम्हाला टॅग केलेले प्रॉडक्ट बघितल्यावर थोडं स्वस्त मिळू शकेल एखाद वेळेस. तर हे ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता. तर हे मॉइश्चरायझर आहे आणि मी जी सुरुवातीला सांगितली ना, की मी परफ्यूम टेस्ट करणार आहे. मी बघणार आहे, की मॉर्निंग नेक्टरच्या या परफ्यूम नोट्स याच्यात मॅच होतात का? कारण जर तसं असेल, तर मी आय डोंट माइंड मध्ये-मध्ये क्लिनिक मॉइश्चर सर्चच्या जोडीला बायोटिकचं हे प्रॉडक्ट ट्राय करायला काय हरकत आहे? हो की नाही? कारण क्लिनिकचा सुगंध काही परफ्यूम राहत नाही, म्हणजे परफ्यूम नाहीच आहे त्याच्यामध्ये. तर ह्याचा जर परफ्यूम छान असेल, तर हे वापरायला काय हरकत आहे? चला करूया याचं अनबॉक्सिंग. तुमच्यापैकी कोणी हे प्रॉडक्ट ट्राय केलंय? बायोटिक कंपनी तुम्हाला माहिती आहे का? जरूर कळवा. यांचं पोझिशन आहे आयुर्वेदिक एक्स्ट्रॅक्ट्सवर. तर हे आयुर्वेदिक आहे की नाही हा मुद्दा गौण आहे. कारण माझ्या दृष्टीने प्रॉडक्टचं फॉर्म्युलेशन जास्त महत्वाचं आहे. जर का ते मॉइश्चरायझर असेल, तर त्यांनी स्किनला मॉइश्चरायझरचं काम केलंच पाहिजे. त्या व्यतिरिक्त अजून काही बेनिफिट असतील, तर सोने पे सुहागा. तर चला करूया अनबॉक्सिंग. तडा! तर हे आहे बायोटिक टू यूज जेंटली स्मूथ ओव्हर क्लेन्स्ड फेस. बस इतकं सिंपल आणि रेजिमेन सांगितलेलं आहे. आधी क्लेन्झर वापरा, मग सीरम वापरा, मग मॉइश्चरायझर वापरा आणि चौथी स्टेप यांनी काय दिलेली आहे? सन प्रोटेक्शनही वापरा. पण मी खरं सांगू का? स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर मी एक मॉइश्चरायझर लावते आणि माझ्या डेली स्किन केअर रूटीनसाठी ते इनफ असतं. मी क्लिनिक वापरते जसं मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचा मला पूर्ण दिवस अतिशय छान इफेक्ट मिळतो. कुठे काही बाहेर जायचं असेल, पार्टीला जायचं असेल किंवा असं YouTubeवर काही व्हिडिओ शूट करायचा असेल, तर मात्र मी बाकीचे काही प्रॉडक्ट्स यूज करते. जसं टिंटेड मॉइश्चरायझर म्हणा. या प्रॉडक्ट्सचे रिव्ह्यू पण तुम्हाला पाहिजे असतील तर मला जरूर कळवा. तर हे प्रॉडक्ट आता आपण उघडूया. आतमध्ये अजून एक लिड दिलेलं आहे त्यांनी. पांढरं शुभ्र. असं वाटतं जसं काही आईस्क्रीमचा स्कूपच ठेवलेला आहे. इतकं छान दिसतं हे प्रॉडक्ट. प्रॉडक्ट चक्क पास झालेला आहे. हो आणि मी खुश आहे कारण मला ॲज अ स्किन क्रीम किंवा ॲज अ मॉइश्चरायझर हे वापरता येणार आहे आणि याच्यातल्या परफ्यूम नोट्स याच्याशी मॅच होतायत. वाह! म्हणजे ही माझी खरेदी पैसा वसूल झालेली आहे. मला नॉस्टॅल्जिया माझ्या हातात आलेला आहे. आता बघूया हे कसं आहे, याचं टेक्स्चर कसं आहे. नवीन प्रॉडक्ट उघडल्यावर जर या झाकणामध्ये प्रॉडक्ट असेल, तर मला हे प्रॉडक्ट आधी वापरल्याशिवाय चैन पडत नाही. चला आपण हे प्रॉडक्ट वापरून बघूया. प्रॉडक्टची कन्सिस्टन्सी अतिशय छान आहे, अतिशय सॉफ्ट आहे, स्मूथ आहे. चांगल्या प्रकारे प्रॉडक्ट स्प्रेड झालेलं आहे. स्प्रेडेबिलिटी खूप छान आहे आणि चांगल्या प्रकारे ते स्किनमध्ये सामावून गेलेलं आहे, त्वचेत सामावून गेलेलं आहे आणि मॉइश्चरायझेशन इफेक्ट हातावर पण अतिशय छान आहे. तुम्ही म्हणत असाल, तर चेहऱ्यावर पण लावून बघायला काय हरकत आहे? हं, तोच सुगंध बायोटिकचा या प्रॉडक्टचा सुगंध तोच आहे, जो माझ्या नॉस्टॅल्जियामध्ये आहे आणि त्यामुळे मला असं किती छान ना, की ज्या जुन्या आठवणीतली प्रॉडक्ट्स तुम्ही वापरता आणि अनेक दशकं उलटून गेली, तरी ती सिग्नेचर ट्यून जी आहे, तीच असते आणि त्यामुळे तुम्हाला तो असं वाटतं, की तुम्ही तो काळ बांधून ठेवलाय की काय? कैद करून ठेवलाय की काय? आणि तुमच्या मुठीतच त्या सगळ्या आठवणी आहेत. तुमच्या बाबतीत असं काही झालंय का? असं काही खास प्रॉडक्ट तुमच्या आवडीचं, जे तुम्हाला आत्ता सुद्धा ते मिळतं? तर याच्याच जोडीला दुसरं मी इम्पल्सिव्ह बायिंग काय केलं, तर म्हटलं मॉर्निंग नेक्टर बॉडी लोशनमध्ये आहे, मॉइश्चरायझरमध्ये आहे, तर साबणातही असेल की काय? म्हणून मी हे साबण पण विकत घेतलं आणि हे साबण मी ट्राय करून बघितलेलं आहे आधी. ही माझी रिपीट पर्चेस आहे आणि हे साबण अतिशय छान आहे. याचं अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला दाखवते हे कसं दिसतं. याच्या नोट्स पण फ्रेश आहेत. बेदिंग बार आहे, रिव्हायटलायझिंग, पार्सली आणि बेसिल हे 2 याचे इन्ग्रीडियंट्स आहे परफ्यूमचे. याची किंमत आहे ₹170. फारच रिझनेबल प्रॉडक्ट्स आहेत ही आणि अशा प्रकारे एका पॅकमध्ये 3 बेदिंग बार्स आहेत हे आणि ज्या लोकांना असे जेल बार आवडतात, त्यांना हे खूपच आवडेल. बायोटिकचं हे साबण याच्यावरनं कसली आठवण होते? जो एक ग्लिसरीन सोप होता, ट्रान्सपरंट ग्लिसरीन सोप त्याची आठवण होते. अतिशय छान वास आहे. पार्सलीचा हा वास आहे. बेसिलचा थोडा कमी येतोय. पण हे मी वापरून पाहिला. हे प्रॉडक्ट पण अतिशय छान आहे. तर तुम्हाला जर बेदिंग बार आणि हे स्पेशली जेल टाइप बार वापरायला आवडत असतील, बेदिंग बार असल्यामुळे त्वचेवर सौम्य असतात. त्याच्यामुळे असा ड्रायिंग इफेक्ट येत नाही. त्वचा रुखरखीत होत नाही. सौम्य, छान आणि एक अंघोळ करताना पण तुम्हाला तो एक्सपिरियन्स आवडतो. तो सुगंध जेव्हा येतो आणि थोडासा आपल्याला मंद-मंद सुगंध नंतर पण आपल्या स्किनवर आपल्याला असा अनुभवायला मिळतो. तर आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.